नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे आणि तीच पेपर कटिंग कपड्यावर ठेवून कपडा कसा कट करायचा ते बी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. ब्लाऊजचे मेजरमेंट मी इथे स्क्रीनवर देणार आहे. तर सर्वात अगोदर आपण पेपरवर कटिंग करून घेऊया. तर बघा, हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये. तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. तर ब्लाऊजची तयार उंची आहे 14. त्यामध्ये 1 इंच मिळवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मेजरमेंट अनुसार घेऊ शकता, उंची कमी जास्त करू शकता. तर आता इथे शोल्डर टाकायचं. शोल्डर आहे 10. 10च्या निम्म 5, त्यामध्ये पाव इंच शिलाई मार्जिनसाठी. तर 5.25 वर मार्किंग केली मी इथं. आता इथे एक रेष ओढून घ्यायची अशा प्रकारे. आता इथे शोल्डरपासून खाली इथे मुंड्याचं माप टाकायचं. तर मुंड्याचं माप घेतले मी 5.5. आता इथे छातीचं माप टाकायचं. तर छाती आहे 36, तर 36चं 14 9 आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. 11ची घडी घेतली मी. आता इथे मुंड्याला जॉईन करून घ्यायचं. बघा, अशी एक रेष ओढून घ्यायची मुंड्यापर्यंत. अगदी व्यवस्थितपणे एक रेष ओढून घ्यायची मुंड्यापर्यंत. आता मुंड्याच्या साईडने इथे कोपऱ्यात वरती बघा अशा प्रकारे 1.5 इंच आता इथे कमरेचं माप टाकायचं. बघा, कमर आहे 30. 30चा 14 7, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता इथे आपण याला जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि इथे मुंड्याच्या साईडने इथे गोल आकार द्यायचा, मुंड्याचा गोल शेप द्यायचा. बघा अशा प्रकारे. आता हा पेपर आपण कट करून घेऊया. ही मार्किंग पूर्ण कट करून घ्यायची आणि राहिलेले माप नंतर हा पेपर कट करून झाल्यावर याच्यावर टाकायचे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी सोबतच कट करत आहे. बघा अशा प्रकारे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच निघते. तर बघा, पेपर कट करून झाला. आता याच्यावर आपण सगळ्यात अगोदर वरच्या साईडने गळा रुंदी टाकूया. तर गळा रुंदी आहे 2.25. गळ्याची उंची घेतली मी 6. हा फ्रंट पार्ट आहे, तर समोरच्या गळ्याची उंची घेतली मी 6. आणि इथे खालच्या साईडने 2.25 घेऊन अशा प्रकारे बॉक्स तयार करायचा. बघा अशा प्रकारे चौकोर बॉक्स तयार करायचा. आणि इथे खालच्या साईडने 3.5 इंचची क्रॉसपट्टी टाकली मी. दुसऱ्या साईडने 3 इंच आणि इथे थोडासा असा गोल हात फिरवत क्रॉसपट्टीला असा गोल शेप द्यायचा. आता इथे कटोरीचं माप टाकायचं. तर कटोरी आहे 5.5. गळ्याच्या वरती 1 इंच. मुंड्याच्या साईडने इथे 1 इंच. बघा, हा फ्रंट पार्टचा गोल आहे, तर 1/2 इंच डाऊन असते हा फ्रंट पार्टचा गोल. तर इथे 2.5 इंच मुंड्याच्या साईडने. आता अशा प्रकारे इथं गळ्याला गोल शेप द्यायचा आणि कटोरीला एकदम व्यवस्थित गोल शेप देऊन घ्यायचा. बघा, हे तिन्ही पॉईंट अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे. बघा कटोरी किती छान आलेली आहे. तर आता याला आपण कट करून घेऊया. तर कसं कट करायचं ते बघा. सगळ्यात अगोदर आपण आता गळा कट करून घेऊया. नंतर हे दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे. बघा
अशा प्रकारे. तर हा बॅक पार्ट वेगळा ठेवायचा, हा बॅक पार्ट आहे वेगळा ठेवायचा. आणि आता हा फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा. क्रॉसपट्टी, कटोरी, हा फ्रंटचा गोल भाग मी नंतर स्टिचिंग करण्याच्या वेळेस कट करून घेईल. तर आता आपण ही छोटी कटोरी पेपरवर वाढून घेऊया बघा. अशा प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायची आणि जशी आहे तशीच आखून घ्यायची, जशी आहे तशीच पेपरवर आखून घ्यायची. तर बघा जशी आहे तशीच मी पेपरवर आखून घेतली. आता इथे गळ्याच्या साईडने पाव इंच वाढवायची, दोन्ही साईडने पाव इंच वाढवायची. आणि इथे खालच्या साईडने 1.5 इंच वाढवायची, इकडल्या बाजूने ही 1.5 इंच वाढवायची. आणि आता ह्या दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा बघा. 4.5, 9ची कटोरी आहे इथे 4.5 आणि त्या पॉईंटपासून इथे 1.5 इंच. आता हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायची. हे इथे एक पॉईंट जॉईन करून घ्यायचा गळ्याच्या साईडने. आणि अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने हे पॉईंट अशा प्रकारे जोडून घ्यायची, कटोरी वाढून घ्यायची. बघा आपली कटोरी मोठी तयार झाली. आता हिला कट करून घ्यायचं. तर बघा आपली मोठी कटोरी तयार झाली. आता हिला बाजूला ठेवूया. आता बाहीची कटिंग करून घ्यायची. तर बघा असा डबल फोल्डमध्ये पेपर घेतला, बाहीची घडी घेतली मी 8.5ची. बाहीची उंची आहे 5, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 6.5ची बाहीची उंची घेतली. ते अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेऊन हा पेपर कट करून घ्यायचा. हा बघा चौकोर बॉक्स केला मी. आता याला कट करून घ्यायचं. तर बघा कट करून घेतले मी. आता इथे खालच्या साईडने डाऊन करायचं 3 इंचावर. बघा 3 इंचावर डाऊन करून घेतले मी. दंड घेर आहे 11, तर 11च्या निम्मा 5.5 आणि इथे खाली 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे. बाहीचा शेप द्यायचा अशा प्रकारे. बाहीचा शेप देऊन घ्यायचा. आता इथे 1/2 इंच डाऊन घ्यायचा गोल शेप. पुढच्या बाहीचा 1/2 इंच खोली शेप द्यायचा बघा. आता याला कट करून घेऊया बाही. बघा बाहीला कट करून घेऊया. जो आपण 1/2 इंचाचा खोल भाग घेतला तो बी कट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. बघा बाहीची पेपर कटिंग झाली. अशा प्रकारे आपले ब्लाऊजचे पूर्ण पार्टची कटिंग झालेली आहे, पेपर कटिंग झालेली आहे. आता हीच पेपर कटिंग कपड्यावर कशी ठेवायची आणि कपड्यावर कसे ॲडजस्ट करून ठेवायची ते बघा. तर हा 8 सेंटीमीटरचा अस्तरचा पीस आहे. तर याला डबल फोल्ड केले मी आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली. तर याच्यावर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट ठेवायचा. बंद बाजूच्या साईडने गळ्याचा आकार ठेवायचा बघा. ही बाही
ही क्रॉस पट्टी, हे फ्रंट आणि ही कटोरी. आता याला जसं आहे तसंच आखून घ्यायचं आणि हे तर बघा, याला आता आपण आखून घेऊया. जसे आहे तसेच आखून घ्यायचे. गळ्याच्या साईडने तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही गळा उंची वाढवू शकता. बघा, जसं आहे तसेच पाट आखून घ्यायचे. तर बघा, पूर्ण पाट आखून घेतली मी. आता गळ्याच्या साईडने मला उंची वाढवायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी अशा प्रकारे रेष वाढवून घेईल आणि इथे गळ्यावर रुंदी टाकून 2.25 गळा उंची नाव अशा प्रकारे बॉक्स आखून इथे गळ्याचा गोल शेप देऊन घ्यायचा. आता हे सगळे पाट जसे आहेत तसेच कट करायचे. बघा, आणि जसे आहेत तसेच मेन कपड्यावर ठेवून कपडासुद्धा कट करून घ्यायचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. जर तुम्हाला या व्हिडिओची शिलाईचा बघायचा असेल तर मी इथे वरील आय बटनवर क्लिक देते. तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.